वीस सेकंद झाली. पेला पेला 30 पावडर पावडर झाल्या. हे बाद झालं. हो दिलं की बाद. दिलेले वस्तू बाद होता. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट आहे अजून. वीस सेकंद राहिली. 20 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही. पेपर 1 पळी 2 3 4 पाट पेन्सिल 6 7 8 9 वस्तू आणल्या. त्यामुळे 2 बक्षिसं वहिनींना मिळणार. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. झी मराठी कडून या 2 वस्तू मिळाल्या. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. मनाचा केला हार, हृदयाचा केला गुच्छ, पंकजरावासमोर स्वर्ग वाटतो तुच्छ. आदेश भाऊजी आले भुगावमध्ये घेऊन पैठणीची आस. प्रदीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. 1 बाटली 2 ग्लास, गोविंदराव माझ्यापेक्षा फर्स्ट क्लास. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, हरिदास रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. अभी मी डब्बी मी चुना, एकनाथराव गाया पुन्हा तर घर लगे सुना. वड्यात वडा बटाटे वडा, दीपकरावला मारला खडा म्हणून जमला जोडा. आणि कोण पैठणी जिंकणार ते बघूया. या पैठणीच्या खेळासाठी एक नाव मी जाहीर करणार. नाव आहे वर्षा हरिदास पवार. नाव सांगा. वर्षा हरिदास पवार. कुठे राहता तुम्ही. इथेच शेजारी. शेजारी. मग तुमचे शेजारी का. हो. बरं. कसं वाटतंय तुम्हाला तुमचं नाव आलंय. खूप आनंद झालाय. आनंद कसला झाला. पैठणी मिळण्याचा. म्हणजे स्वतःचं नाव आल्याचा आनंद झाला की बाकीच्या मैत्रिणींचं आलं नाही त्याचा आनंद. नाही नाही असं काही नाही. असं काही नाही. घरी कोण कोण असतं. मिस्टर, 2 मुलं, सासू सासरे. अरे वा. काय करतात मिस्टर. कामाला जातात म्हणजे का ऑफिसला आहे. आता कुठे गेले. कामाला गेलेत. अरे रे असते तर बरं झालं असतं. मग आता घरातलं कोण आहे इकडे. आहेत ना सासूबाई आहेत, ननंद आहे, जावा आहेत. मग सासूबाईंना बोलवता. बोलवा सासूबाईंना. लावू का. असाच लावू ना. आता काय करायचंय. आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात. आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का. त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा. शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो. अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.